प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपचे उमेदवार यांची आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी। विकासाच्या जोरावर पुन्हा योगेंद्र थोरात निवडून येतील आमदार सुरेश खाडे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 20 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची भव्य प्रचार फेरी आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत पार पडली। आज सकाळी विठ्ठल मंदिर पवार गल्ली येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। यानंतर आमदार सुरेश खाडे यांनी उमेदवारांसह घराघरात जाऊन नागरिकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी भाजपने प्रभागात केलेल्या विकास कामांचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि नागरी प्रश्नांवर भाजपने ठोस काम केल्याचे त्यांनी सांगितले। विकासाच्या जोरावर पुन्हा योगेंद्र थोरात निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत आमदार खाडे यांनी भाजपचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आशावाद व्यक्त केला। प्रचार फेरी दरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। महानगरपालिकेचा निवडणुकीचा जो प्रचार आहे हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे। आज आम्ही 20 वार्ड नंबर 20 मध्ये आम्ही आहोत। निश्चितच वार्ड नंबर 20 मध्ये आज जनतेनं जो कौल दिलेला आहे, जनतेचे मत आहे, जो विकास झालेला आहे, त्या विकासाला प्राधान्य देऊन जनता निश्चितच कमळाला मतदान करेल असा मला विश्वास आहे। आणि त्या दृष्टिकोनात आज ही रॅली आमची, उद्या एक रॅली त्या भागात निघेल आणि त्या भागातली रॅली आणि भागातून रॅली करून आम्ही समारोप करणार आहोत। तर ह्या दृष्टिकोनातून ह्या वॉर्डमध्ये विकास करत असताना जवळजवळ योगेंद्र थोरांच्या माध्यमातून असू द्या, त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून असू द्या, माझ्या माध्यमातून असू द्या, शासनाच्या माध्यमातून असू द्या, जवळजवळ 53 कोटीचा विकास झाला आहे। हे काय कमी नाही, 53 कोटीचा विकास। त्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी कामं झालेले, काही राहिलेले असतील कामं, थोडी बहुत काय अडचणी असतील त्या, आणि त्या दूर करण्यासाठी निश्चितच एवढा विकास करून आम्ही जनतेसमोर आम्ही मतदान मागायला आलेलो आहे। आम्ही आश्वासन द्यायला आम्ही आलेलो नाही, पण विकास करून आम्ही मतदान मागायला जाईल आणि ह्यावरती विश्वास जनता ठेवेल, मतदार बंधू ठेवतील आणि त्या पद्धतीनं ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच आमचे 20 नंबरचे तिन्ही उमेदवार ते निवडून देतील अशी मला आशा आहे। त्यानिमित्तानं आम्ही पूजन केलं, विवेकानंद त्यांचे आम्ही पूजन केलं आणि ते पूजन करून आम्ही ह्या रॅलीला सुरुवात करत आहोत।